अवघडे दादा झालंय माझे कीर्तन, पण जाता जाता एक गोष्ट सांगून जाईल। अरे 8-15 दिवसावर रक्षाबंधन आले। अरे काही करा यागड्या जीवनामध्ये जगत असताना मायबाप, परंतु एक विनंती आहे तुम्हाला। अरे जी बहीण आपल्यापेक्षा लहान आहे, जी बहीण आपल्यापेक्षा मोठी आहे, त्या बहिणीला काही काही माणसं बोलत नाहीये। अरे रक्ताचं नातं त्या बहिणीचं तुमचं बोलत नाही तुम्ही तिला। अरे आता मध्ये एका पत्र बहिणीचं व्हायरल झालं, त्या पत्रामध्ये ती बहीण लिहित होती, अरे जगाच्या बाजारामध्ये कुठं हरवलाय माझा भाऊ, अरे या जगाच्या बाजारामध्ये कुठं हरवलाय माझा भाऊ, सांग ना रे दादा मी तुला कोणत्या पत्त्यावर भेटायला येऊ। ती बहीण म्हणते दादा, अरे रक्षाबंधनाचा सण आला दादा, माझ्या शेजारची पोरगी रक्षाबंधनाला घरी गेली, तिचा भाऊ तिला न्यायला आला दादा। अरे माझ्या बाजूची पोरगी घरी गेली, तिचा भाऊ तिला न्यायला आला दादा, परंतु भिंतीकडे त्या रस्त्याकडे वाट बघत रे मी बसले तुझी, त्या वाटेकडे डोळे लावून मी तुझी वाट बघत बसले दादा, कधी येणार आहे मला न्यायला। परंतु अरे थोड्याशा प्रॉपर्टीसाठी आणि काही काही बहिणी सुद्धा सख्या भावाच्या प्रॉपर्टीत हिस्सा मागायला लागल्या। अरे हा पैसा काय तुम्हाला कडेला जाणार आहे का? अरे ज्या भावानं तुमच्यासाठी लहान असताना एक चॉकलेट जर त्या भावाला कोणी दिलं तर तो भाऊ पळत 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 तुमच्या जवळ येतो आणि तो तुमच्या निम्म चॉकलेट तुम्हाला खायला देतो। अरे एक चॉकलेट दोन्ही भाऊ भावंड खाणारे बहीण भाऊ जर आता या थोड्याशा प्रॉपर्टीसाठी एकमेकाला बोलत नसतील ना, तर काय वाटत असेल त्यांना जन्म देणाऱ्या माय बापाला। अरे या जगाच्या बाजारामध्ये सगळे नाते विकले जातात बुवा, या जगाच्या बाजारामध्ये सगळे नाते विकले जातात बुवा, परंतु बहीण भावाचं नातं विकलं जात नाही रे। फार मोठी शोकांतिक आहे त्याच्या बाजारामध्ये, फार अवघड झालंय दादा। अरे सख्खी बहीण आपल्या भावाला बोलायला तयार नाही दादा। अरे या कीर्तनाच्या नारायणाच्या गादीवरून सांगेल, अरे या जगाच्या बाजारात काही करा पण सख्या बहिणीवर प्रेम करा, ती सख्खी बहीण तुमच्यावर नितांत प्रेम केल्याशिवाय राहणार नाही। अरे आज आमच्या पुण्यासारख्या शहरामध्ये, मुंबईसारख्या शहरामध्ये जन्मदात्या माय बापाच्या समोर सख्खी बहीण येते, जन्मदात्या माय बापाच्या समोर सख्खी बहीण येते आणि ती कोर्टात जाऊन भावाच्या विरोधात दावा टाकते। लाज वाटली पाहिजे तुम्हाला। अरे स्वतःच्या बहिणीला किंवा स्वतःच्या भावाला जर तुम्ही कोर्टात खेचत असाल तर तुमच्यासारख्या बहिणी तुमच्यासारखे भाऊ नसलेले काय वाईट आहे। अरे अब्जाधीश लोक आहे, अरे कोट्याधीश लोक आहे, परंतु सख्खी बहीण त्यांना नाही। आणि सख्खी बहीण असून ती सख्खी बहीण त्यांच्या घरी येत नसेल तर त्यांच्या प्रॉपर्टीला काय आग लावायची का दादा? अरे सख्या बहिणी सोडल्या काही काहींनी आणि गुरु बहिणी केल्या। अरे अवघड आहे बुवा, लाज वाटू द्या मायबाप। येणाऱ्या रक्षाबंधनाला जर इथं बसलेल्या पैकी कोणी आपल्या बहिणीला बोलत नसेल, इथं बसलेल्या पैकी जर एखादी बहीण आपल्या भावाला बोलत नसेल तर त्या बहिणीने भावाला फोन लावून सांगा, दादा आजपर्यंत मी चुकले दादा, दादा आजपर्यंत मी चुकले दादा, पण हे दादा मी चुकले असेल, मी तुझ्यापेक्षा लहान आहे, मला माफ कर दादा, मला तुझं काही नको दादा, फक्त प्रेमाला एकदा भेटायला ये दादा। तो भाऊ तुमच्यासाठी जीव द्यायला तयार असल्याशिवाय राहणार नाही। माझ्या बहिणीनं ही गोष्ट लक्षात ठेवा।